हे ऐकताच नरकासूर अस्वस्थ झाला. आपला मृत्यू टाळण्यासाठी अनेक योजनांवर तो विचार करू लागला आणि शेवटी त्याने एक युक्ती केली. श्रीकृष्णाचा पुत्र प्रद्युम्न त्याच्या आईच्या शेजारी झोपलेला असताना नरकासूर सावधपणे त्या मुलाला तिथून पळवून नेऊ लागला आणि आकाश मार्गाने जात असताना त्यानं त्या मुलाला समुद्रामध्ये फेकून दिलं. इतक्या त्या समुद्रामधल्या एका मोठ्या माशाला तो मुलगा दिसला. त्या मुलाला आपलं भक्ष्य समजून त्या माशानं त्या मुलाला गिळून टाकलं. कालांतरानं तो मासा एका राक्षसाला मिळाला. इतका मोठा मासा सापडल्यामुळे तो राक्षस खूप आनंदित झाला. तो त्या माशाला घेऊन घरी आला. त्याच्या बायकोनं सुद्धा तो अवाढव्य मासा पाहिला. तिलाही खूप आनंद झाला आणि मग त्या बायकोनं खाण्यासाठी म्हणून तो मासा चिरला आणि त्या माशाच्या पोटातून एक लहान मूल बाहेर आलं आणि ते मूल म्हणजे साक्षात श्रीकृष्णाचा पुत्र प्रद्युम्न. ध्वनी मुद्रण चंद्रशेखर येलारपूरकर, रिदम रेकॉर्डिंग स्टुडिओ. हे ऐकताच नरकासूर अस्वस्थ झाला. आपला मृत्यू टाळण्यासाठी अनेक योजनांवर तो विचार करू लागला आणि शेवटी त्याने एक युक्ती केली. श्रीकृष्णाचा पुत्र प्रद्युम्न त्याच्या आईच्या शेजारी झोपलेला असताना नरकासूर सावधपणे त्या मुलाला तिथून पळवून नेऊ लागला आणि आकाश मार्गाने जात असताना त्यानं त्या मुलाला समुद्रामध्ये फेकून दिलं. इतक्या त्या समुद्रामधल्या एका मोठ्या माशाला तो मुलगा दिसला. त्या मुलाला आपलं भक्ष्य समजून त्या माशानं त्या मुलाला गिळून टाकलं. कालांतरानं तो मासा एका राक्षसाला मिळाला. इतका मोठा मासा सापडल्यामुळे तो राक्षस खूप आनंदित झाला. तो त्या माशाला घेऊन घरी आला. त्याच्या बायकोनं सुद्धा तो अवाढव्य मासा पाहिला. तिलाही खूप आनंद झाला आणि मग त्या बायकोनं खाण्यासाठी म्हणून तो मासा चिरला आणि त्या माशाच्या पोटातून एक लहान मूल बाहेर आलं आणि ते मूल म्हणजे साक्षात श्रीकृष्णाचा पुत्र प्रद्युम्न. ध्वनी मुद्रण चंद्रशेखर येलारपूरकर, रिदम रेकॉर्डिंग स्टुडिओ.